हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे ना, हा सॅटर्डेचा आहे आणि आम्ही शनिवारी आहे ना, सॅटर्डे म्हणजे शनिवारी आम्ही ना मूवी बघायला गेलेलो. तर मम्मी नाही आलेल्या मूवी बघायला, आम्हीच लोकं गेलो होतो. तर मूवी बघायला गेल्यावरती ना आम्ही छावा मूवी पाहिला. खरंच खूप छान मूवी आहे आणि थिएटरमध्येच बघण्यासारखं आहे. तुम्हीसुद्धा बघायला जाल तर थिएटरमध्येच बघा. आणि शेवटी जे घडलं ना, 20-25 मिनटाचा जो शेवटचे शॉट होते ना, ते खूप वाईट होते. मला तर खूप रडूच आलं. आणि खरंच शंभू महाराजांनी खूप सोसलं आपल्या आपल्या मराठी लोकांसाठी, मराठा लोकांसाठी. आणि त्यांनी खरंच मराठा असण्याची खूण दर्शवली. तर इथे ना आम्ही पुढे पोहोचलो थिएटरमध्ये आणि त्याच्यानंतर मग आम्ही थोडेसे असे काही शॉर्ट्स काढले. त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी मला आणायचं होतं आहे ना, शिवलिंगची पिंड घ्यायची होती. तुम्हाला तर माहिती आहे माझ्याकडे शिवलिंगची पिंड माझ्या मंदिरात नाही आहे आणि मला घ्यायची होती हे मी वारंवार सांगतच होते. तर म्हटलं चला महाशिवरात्री येते त्यानिमित्ताने घेऊ. तर इथे ना आम्ही बाजारात आलेलो, मी, मम्मी आणि इशी. तर इथे बघा ही अशी मूर्ती मी घेतली, म्हणजे पिंड घेतली. तर ही पिंड आहे ना पंचधातूची आहे आणि गोल्ड प्लेटेड आहे. आणि वरती मी आहे ना असं अभिषेक पात्र घेतलं, जसं आपण पाणी आणि दूध टाकलं ना तर असं थेंब थेंब पिंडीवर ते सुद्धा पडेल आणि ते छान वाटेल. तर असं तर आपण अभिषेक करणारच आहोत, पण म्हटलं की चला म्हणजे हे सुद्धा एक घेऊया. तर मला हे घ्यायचं होतं, पण हे जे स्टँड आहे ना ते मला इतकंसं काही आवडलं नाही, ते मी पुढे सांगेलच. आणि ना फ्रेंड्स, घ्यायला गेलो एक वस्तू आणि घेऊन आलो खूप साऱ्या वस्तू. तर ते तुम्हाला पुढे दिसेलच, मी काय काय घेऊन आली आहे ते तुम्हाला पुढे व्हिडिओ दिसेलच. तर चला मग पुढे तुम्हाला दाखवते. ते इथे आहे ना, ह्यांनी ना आम्हाला करंडंसुद्धा दाखवलं होतं. तर ते करंडंसुद्धा ते म्हटले की घेऊन जा, मस्त आहे, जडजूड आहे वगैरे. तर म्हटलं की चला. आणि नंतर मग मी त्याला म्हटलं की नाही, मला आत्ताच काही नको, माझ्याकडे आहे ऑलरेडी. पण तो म्हणाला की तुम्ही जर एकदा घेतलं ना तर तुम्ही वारंवार येत राहाल घ्यायला. तुमचे पण जे काही रिलेटिव्ज वगैरे असतील ते सुद्धा तुमच्याकडे मागतील, विचारतील. असं आहे हे करंडं. खरंच खूप जडजूड होतं, मस्त होतं आणि मलाही आवडलं. पण विचार केला की नको, आता इतकं सारं बजेट नव्हता माझा आणि एक्स्ट्राचं का ना घ्यायचं, म्हणून मी ते काही घेतलं नाही. जेवढं मला जे हवं होतं म्हणजे मी जे हवं होतं त्याच्यापेक्षा वाजवीपेक्षा मी जास्तच घेतलं होतं तसं बघायला गेलं तर. पण म्हटलं करंट वगैरे आता नको त्याच्यात अजून भर. तर नंतर मग ते तुम्हाला मी पुढे दाखवेलच मी काय काय घेतलं आहे. तर चला डुगू काय बोलतो ते ऐक. रडू नको, रडू नको, मी घ्यायला येतो तुला. हां, गाडी घेऊन येतो मी. हो. होते होते. हॅलो, आली का? लवकर ये, लवकर ये, लवकर ये दीदी, लवकर ये. तर फ्रेंड्स, हा व्हिडिओ आहे ना संडेचा आहे. तर आम्ही ना बाजारात गेलो होतो. मला काही देवाच्या मूर्त्या वगैरे घ्यायच्या होत्या, म्हणजे खास करून महाशिवरात्रीसाठी शिवलिंगची पिंड घ्यायची होती. नव्हती माझ्याकडे, तुम्हाला माहीतच असेल, तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असाल की माझ्याकडे म्हणजे शंकर भगवानचं पिंड वगैरे नाही आहे. तर त्याच्यासाठी मला ते घ्यायचं होतं आणि त्याच्यासाठी स्टँड वगैरे घ्यायचं होतं. पण काय होतं ना फ्रेंड्स, की आमच्या आसपास इथे कुठेसं मंदिर नाही आहे. मंदिर आहे पण भरपूर दूर आहे, तर त्याच्यामुळे तिथे जायला वगैरे एवढं सकाळी सकाळी वेळ नाही मिळणार. दुसरी गोष्ट म्हणजे की परत खूप गर्दी वगैरे पण नसणार, त्याच्यापेक्षा आणि सोयीस्कर असा आपला अभिषेक वगैरे होत नाही, पूजा होत नाही. त्याच्यामुळे आम्ही ना घरीच घेऊन आलो, म्हणजे घरीच त्याची पूजा वगैरे पण करता येईल. आणि शिवाय मला अभिषेक तर करायचाच होता शंकर भगवानच्या पिंडीचा. तर चला मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं आहे ते आणि तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. तर हा व्हिडिओ जो आहे ना तो सकाळचा आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला इथे माझा डोळासुद्धा हे दिसत असेल, तर थोडासा डोळा सुजला होता, आता कमी झाली आहे सूज. 2 दिवस व्हिडिओ न बनवण्याचं कारण हेच होतं की डोळा खूप सुजला होता. तर इथे तुम्हाला दिसतच असेल, तर त्याच्यामुळे मी काही व्हिडिओ वगैरे केला नाही. पण आता मी काय काय आणलं ना ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला मला दाखवते. मी काय आणू? तर हे बघा, एवढी सारी म्हणजे वस्तू आणलेल्या आहेत. ह्या थैलीच्या आतमध्ये काय काय वस्तू आहेत ना ते तुमच्यासोबत शेअर करा. कैची आणू मी?
तर फ्रेंड्स बघा, सगळ्यात पहिले आहे ना तुम्हाला ह्या वस्तू दाखवते, मग नंतर तुम्हाला शिवलिंगची पिंड दाखवेल कशी आहे ते. तर आहे ना मला हा असं आहे ना तांब्या घ्यायचा होता आणि मला खूप आवडला होता, बघितला तेव्हाच मला आवडलेला. तर मी ना माझ्या छोट्या बहिणीसाठी ह्याच्यातून छोटा तांब्या असा घेतला होता आणि मला तसा पाहून घ्यायचा होता मोठा. पण हा बघा किती मस्त आणि सुंदर आहे, खूप जड आहे, पाहू शकता. खूपच सुंदर तांब्या मिळाला आहे मला हा कलश. तर हा मी ना मार्गशीर्ष महिन्यामध्ये भरपूर शोधला, तेव्हा मला मिळाला नाही आणि स्टॉकमध्ये नव्हता म्हणून सांगितलं. तर मी म्हटलं की चला आता घेऊया, भेटलाय दिसलाय तर पुढच्या वेळेस वापरता येईल. तर हा आईशीला सुद्धा खूप आवडला. तर मस्त आहे ना, पाहू शकता तुम्ही, खूप छान आहे. आता दुसरी वस्तू दाखवते. कसं आहे ना? तर फ्रेंड्स मी ना असं स्टँडवाली प्लेट घेतली आहे, एक श्रीयंत्र ठेवण्यासाठी आणि एक अभिषेक वगैरे करताना लागते ना त्याच्यासाठी. तर ही आहे ना मला श्रीयंत्र ठेवायला आहे ना प्लेट होती, पण ना श्रीयंत्र त्याच्यामध्ये अर्धवटच बसत होतं. त्याच्यामुळे मी ना अशा प्रकारच्या 2 आणल्या, एक ही मोठी आहे आणि एक ही छोटी आहे. तर ही 5 इंचाची आहे आणि माझ्याकडे आहे ती 4 इंचाची आहे. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये श्रीयंत्र व्यवस्थित बसतच नाही आहे. आणि ही एक मी मोठी घेतली की अभिषेक वगैरे करताना पण कामाला येईल म्हणून. तर एक ही आणि एक ही, ह्या 2 घेतल्यात मी स्टँडवाल्या. त्याच्यानंतर मी छोट्या समया वगैरे लावते ना, त्याच्या खाली मी असे हे प्लेट्स घेतलेले आहेत. तर हे सुद्धा खूप छान आहे, दाखवते तुम्हाला खोलून. कारण की ते खाली खाली तेल वगैरे सांडू नये ना, तर ते ह्याच्यामध्ये व्यवस्थित बसतील असे आहेत आणि खूप सुंदर मिळाले मला. जड पण आहेत आणि छान आहेत, म्हणजे त्याच्या मनाप्रमाणे जड आहेत. नंतर ना अगरबत्तीसाठी तर असं एक स्टँड घेतलेलं आहे, कारण की त्याचं अगरबत्तीचं जे भस्म काय म्हणतात ते उदी असते ना, ती ह्याच्यामध्ये जमा होईल, कारण नाही तर पूर्ण जागेवरती असं पसरून जातं ते. आणि कपडा वगैरे सुद्धा जे खाली मंदिरात अंथरलेला असतो ना, तो सुद्धा जळतो, नाही तर ते जसं खराब दिसतो तो कपडा. त्याच्यावर म्हटलं ही अशी एक प्लेट घेऊन येऊया, तर ही एक घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे आम्ही एक स्टँड आणलेलं आहे असं, शंकराची पिंड जेव्हा हे करणार ना, तर त्याच्यावरती असा हा लोटा आणि हा स्टँड. तर असं हे ठेवून आहे ना खाली असं त्याचं ह्याला आहे ना बघा मागे होल आहे छोटा, तर ह्याला छोटा होल आहे आणि हे असं ठेवलं ना की खूप मस्त असं अभिषेक वगैरे पण करायला ठीक आहे. आणि वरून पाणी पिंडीवरती असं पाणी वगैरे पण पडत राहील. तर अशा प्रकारे घेतलेलं आहे, पाणी आणि दुधाचा अभिषेक होत राहील ह्याच्याने पण. तर असा एक स्टँड वगैरे घेतलेला आहे. तर प्राईज मी म्हणजे बऱ्याच ह्याच्या प्राईज हे आहेत. मला हे सगळे मिळून काहीतरी नाही 5,000पर्यंत वस्तू आल्या आहेत, ज्या काही मी घेतल्या आहेत त्या. पण त्याच्यामध्ये मी थोडंसं बार्गेनिंग केलं होतं ह्या वस्तूंमध्ये, त्याच्यामुळे मला त्या कमी किमतीत पडल्या. तर टोटल मला आहे ना 4,200मध्ये ह्या सगळ्या वस्तू पडलेल्या आहेत. तर अजून काय काय ते पण दाखवते. त्याच्यानंतर ना मी असं नैवेद्यासाठी केळीचं पान घेतलेलं आहे. घ्यायचं होतं मला खूप दिवसापासून, पण घेऊ का नको असं माझ्या मनात चाललं होतं. पण मम्मीनी सांगितली की घेऊन टाक, म्हणजे आपल्याला होऊन जाईल केळीचं पान पण, आणि छान होतं असं नैवेद्य वगैरे ठेवायला इथे. तर म्हणून असं एक हे घेतलेलं आहे. हा छोटी साईज आहे, पण जास्त मोठी पण मग ते ठीक नाही वाटत त्याच्यामुळे. आणि ना अजून एक मी असं पितळाचं ताट घेतलेलं आहे, मोठं घेतलं आहे, कारण की आता परवाचं जेव्हा मी अभिषेक वगैरे करेन ना, तर डायरेक्ट ह्याच्यामध्येच ठेवेल पिंड वगैरे आणि वरती असं स्टँड ठेवेल. दाखवते तुम्हाला. तर कसं पाणी पण आहे ना ताटाच्या बाहेर जास्त उतू जाणार नाही आणि व्यवस्थित राहील, तर असं ठेवणार आहे मी. आणि मला आहे ना हे स्टँड दुसरं हवं होतं, मला जसं पाहिजे होतं तसं नाही मिळालं आहे. पण असो, नंतर घेऊ परत दुसऱ्या वेळेला जाऊन तिथून चेंज करून वगैरे बघेल. आणि त्यांच्याकडे स्टॉक नव्हता दुसऱ्या ह्याचा. तर हे बघा, हे असं आहे. तर हे ताट मी असं मोठं घेतलेलं आहे. तर हे मोठं ताट पण म्हणजे काय माहिती आहे का,
छान पडतं पूजा वगैरे करताना आणि एक हे करताना म्हणजे बरं वाटतं आणि इतर वेळी पण कामामध्ये येतं पूजाला. तर म्हणून एक असं ताट घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता जी मेन वस्तूसाठी मी मार्केटला गेली होती ना, ती वस्तू तुम्हाला दाखवणार आहे. तर ती वस्तू आहे बघा, पिंड. शंकर हे बघा, भगवानचे पिंड. खूप सुंदर आहे ना. तर तुम्ही ते पाहू शकता आणि हे ना गोल्ड प्लेटेड आहे. तर ते बोलले की तुम्ही ह्याला ना पितांबरी वगैरे लावायची गरज नाही आहे, असंच तुम्ही जरी धुतलं ना पाण्याने तरी पण जसंच तसंच राहील, बिलकुल पण ते काळं वगैरे पडणार नाही आणि ह्याला पितांबरीची वगैरे गरज नाही आहे. तर हे सुद्धा आहे ना भरीव आहे, पंचधातूच आहे, पण ह्याला आहे ना गोल्ड प्लेटिंग केलेली आहे. तर बघा किती सुंदर आहे आणि मस्त आहे, मनासारखी पिंड भेटली मला, जशी हवी होती तशी भेटली. तर ही एक पिंड घेतलेली. खरं तर अशी नाही ठेवत, अशी ठेवतात, पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी अशी केली. तर हे तुम्हाला मला हे पण दाखवायचं होतं, तर त्याच्यामुळे. तर बघा किती सुंदर आहे ना आणि मस्त आहे. खालीसुद्धा आहे ना असं पडणार नाही, काही पण झालं तरी असे म्हणजे हे चिपकण्यासारखी आहे, तर ती पडणार नाही त्याच्यामुळे अशी. आणि काचेवर वगैरे ठेवायला तर एकदमच व्यवस्थित आहे. तर ही एक पिंड घेतलेली. आणि ना स्वामींची मूर्ती घ्यायचं असं काय मनामध्ये नव्हतं, पण काय झालं ना, मी अगोदर एक स्वामींची मूर्ती आहे ना अक्कलकोटवरून आणलेली, त्याचा अभिषेक वगैरे पण झालेला आणि पण माहीत नाही त्या गर्दीमध्ये ना घेताना माझ्याकडनं चुकून वाटतं ती थोडीशी खंडित, म्हणजे ना त्याला थोडं होल वगैरे आहे. तर बघू, पण ती खूप छान आहे. छान अशी आहे ना पेपरमध्ये रॅप करून दिली आहे, रॅपिंग पेपरमध्ये. तर ही बघा किती सुंदर आहे ना, एकदम कोरीव आणि एकदम छान काम केलेलं आहे, अशी सुंदर आहे. साक्षात खरोखरच स्वामी बसलेले आहेत असं समोर असं दिसतं आहे. तर ही एक अशी मूर्ती मी घेऊन आली. ही मूर्ती घ्यायचं असं काय मनात नव्हतं, पण चला स्वामींनाच यायचं होतं नव्या रूपामध्ये, त्याच्यामुळे ही मूर्ती घेतली आम्ही आणि खूप आवडली. मम्मीला पण आवडली, मला पण आवडली, खूप आवडली. एकदम कोरीव काम आहे, नाक डोळे वगैरे सगळं एकदम छान व्यवस्थित दिसतं आहे, पाहू शकता तुम्ही. तर अशी मूर्ती आहे ही. आणि आणि ही अशी आहे. तर अशी सगळी एकंदरीत खरेदी होती जी तुमच्यासोबत मी शेअर केली. थोडंसं डोळ्याला प्रॉब्लेम होतो आहे फ्रेंड, समजून घ्या. तर बघा म्हणजे डोळासुद्धा लाल झालेला आहे, काय ना सततचं पाणी वगैरे पण गळतं आहे. तर मला अनकॉन्शियस होते त्याच्यामुळे. तर ही बघा, ही सुद्धा एक मूर्ती आहे आणि एक शंकर भगवानची पिंड. तर ह्या दोन्हींचा अभिषेक आहे ना मी महाशिवरात्रीला करणार आहे. तर तो कसा करणार आहे ना ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे फ्रेंड्स. आणि तुम्हाला कसं वाटला माझा हा व्हिडिओ मला नक्की सांगा. तर एकदा मी ना तुम्हाला पाठवूनचा रिव्ह्यू देते कसं दिसतंय ते. तर फ्रेंड्स इथे पाहू शकता अशा काही वस्तू मी घेतलेल्या आहेत आणि त्या तुमच्यासोबत शेअर केल्या. तर तुम्हाला त्या कशा वाटल्या मला नक्की सांगा फ्रेंड्स कमेंट बॉक्समध्ये आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा फ्रेंड्स. तर बघा किती छान वाटते ना शिवलिंगची पिंड आणि त्याच्यावरती हे अभिषेक पात्र. तर मला खूपच आवडलं आणि मी खूप एक्सायटेड आहे महाशिवरात्री यायला. तर महाशिवरात्री आली की मी कधी अभिषेक करेल आणि कधी माझ्या मंदिरात त्यांची शिवपिंडाची स्थापना करेल ना त्यासाठी. आणि काय आहे ना फ्रेंड्स, माझ्याकडे खरं तर शिवपिंड नव्हती आणि मला ह्याला पण प्रॉब्लेम व्हायचा श्रावण महिन्यामध्ये वगैरे, कारण कधी कधी काय होतं मंदिर दूर असल्याकारणाने ना पूजा वगैरे करायला व्यवस्थित मिळत नाही आणि मग असं होतं की ना काय करायचं आणि मग ते पूजा वगैरे राहून जाते आणि खूप लांब लांबपर्यंत लाईन वगैरे असते, मनासारखी पूजा होत नाही. तर म्हटलं चला शिवपिंड घेऊया आणि घरच्या घरी खूप छान असं म्हणजे मूठ वगैरे पण श्रावण महिन्यात व्हायची झालीच तर आपण आपल्या घरच्या पिंडीवर सुद्धा वाहू शकतो अशा प्रकारे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा.
तर फ्रेंड्स, तुम्ही पाहिलात कसं होतं माझं शॉपिंग. तुम्हाला आवडलं? तर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि छान छान अशा कमेंट्स करा. तर चला मग भेटूया पुढचा व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय.